आणि आता पाहणार आहोत बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात राज्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या। मनसे अध्यक्ष राज ठाकरे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत, तर विविध विकास कामांच्या बाबतीत ही भेट होणार असल्याची माहिती मिळते। मात्र येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची ठरणार आहे। राज्यातील लोकसभा जागा वाटपासंदर्भात उद्या काँग्रेसची दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। काँग्रेसनं राज्यात किती जागा लढवाव्यात याबाबत आता बैठकीमध्ये चर्चा होणार आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे नेते बैठकीसाठी दिल्लीत येणार आहेत। शरद पवारांनी अमरावतीमध्ये बच्चू कडूंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली असून ही भेट राजकीय नव्हती असं कडूंनी सांगितलं आणि या भेटीत राजकीय आणि सामाजिक चर्चा झाल्याचं कडूंनी म्हटलं। तसंच या भेटीचं काही वेगळे संकेत नसल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं। राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचं औचित्य साधत आज नागपुरात काँग्रेसची महारॅली आयोजित करण्यात आली आहे आणि या निमित्तानं आगामी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार आहे। 3 राज्यातील अनपेक्षित पराभवानंतर महाराष्ट्रातील निवडणूक काँग्रेसनं गांभीर्यानं घेतली। या दृष्टीनं आता कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। काँग्रेसला 138 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं डोनेट फॉर देश नावानं 138 रुपयांची देणगी जमा करण्यात आली आहे, तर सभास्थळी असलेल्या खुर्च्यांना QR स्कॅनर लावण्यात आलेले असून या QRच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीनं पैसे जमा केले जात आहेत आणि आतापर्यंतच्या जमा निधीमध्ये सर्वाधिक वाटा हा महाराष्ट्राचा असून आजच्या सभेतून लाखो रुपये जमा होण्याची शक्यता आहे। दिल्लीमध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये कोणतीही जागा कुणाला मिळणार यावर शिक्कामोर्तब होईल। मात्र आता कोणती जागा कुणाला मिळणार याबद्दल कोणीही स्पष्टता केलेली नाही असं वक्तव्य काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केलंय। छत्रपती संभाजीनगरमधील 7 हिल ते गजानन महाराज मंदिर मार्गावरील बेकायदेशीर झोपड्यांवर पालिकेचं अतिक्रमण हटाव पथकानं कारवाई केली असून बेकायदेशीर असलेल्या झोपड्यांवर अखेर पालिकेनं कारवाई केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये भारत विकास संकल्प संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड सुद्धा उपस्थित होते आणि त्यांच्या भाषणादरम्यान तरुणांनी आक्रमक भूमिका घेताच पोलिसांकडून गोंधळ घालणाऱ्यांची धरपकड करण्यात आली आहे। जरांगे पाटलांना मराठा समाजाला आरक्षण देतो असं सांगत त्यांचं उपोषण सोडवलं आणि सरकार आता त्यांच्या शब्दापासून मागे फिरतंय। मनोज जरांगे पाटलांना हे सरकार खेळवतंय असा आरोप एकनाथ खडसेंनी सरकारवर केलाय। मालेगाव तालुक्यामधल्या कोळगाव बुद्रुक आरोग्यवर्धिनी उपकेंद्राची इमारत मागील 7 वर्षांपासून धूळ खात पडली आणि हे उपकेंद्र सुरू करण्याकडे मात्र आरोग्य विभाग दुर्लक्ष करत असल्याचं दिसतंय। त्यामुळे गावातील रुग्णांना उपचाराअभावी हाल सहन करावे लागतात। बार्टी महाज्योती फेलोशिप परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे। रविवारी 4 शहरांच्या या परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या, मात्र आधीच पेपर फुटल्यानं मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता। त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मागणीला अखेर यश येत 10 जानेवारीला पुन्हा फेरपरीक्षा घेतली जाणार आहे। हिंगोली जिल्हा परिषद कार्यालयाच्या इमारतीमध्ये लिफ्ट बसवण्यात आली आहे, मात्र मागील 2 वर्षांपासून ही लिफ्ट बंदच आहे। त्यामुळे आता कार्यालयामध्ये येणाऱ्या नागरिकांचं दिव्यांग बांधवांनाही त्याचा त्रास होतोय आणि ही लिफ्ट दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। टँकरच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे ठाण्यातील आणि ही थेट दृश्य आता आपण पाहतोय। राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा येथे दाखल झालेले आहेत आणि ही आत्ताची आपण ही थेट दृश्य पाहतोय। आज मुख्यमंत्र्यांसोबत राज ठाकरे चर्चा करणार आहेत, त्यांची भेट घेणार आहेत आणि 12:30ची वेळ देण्यात आली होती। त्यानुसार मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत, थेट उदयकडे जाणार आहोत। उदय, राज ठाकरे यांना 12:30ची वेळ देण्यात आली होती, त्यानुसार ते नुकतेच वर्षा येथे दाखल होत आहेत, काय अपडेट्स आहेत? मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ते भेट घेणार आहेत। काही विकास प्रकल्पांसंदर्भात त्यांची महत्त्वाची चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर मनसेने जे आंदोलन घेतलं होतं टोल नाक्यांच्या संदर्भात, त्या टोल नाक्यांच्या संदर्भात पुढे पाठपुरवठा नेमका काय कुठपर्यंत आलेला आहे त्या संदर्भात थोडी चर्चा जी आहे ती या बैठकीमध्ये होऊ शकते असं सांगण्यात येते। त्याचबरोबर येणाऱ्या निवडणुकांच्या संदर्भात देखील चर्चा होऊ शकते अशी देखील सूत्रांनी माहिती दिलेली आहे। नेमकं आता या दोन्ही नेत्यांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा होते हे पाहावं लागणार आहे। मात्र मनसे ज्या प्रकारे
राजकीय त्यांची दिशा जी आहे त्यानुसार त्यांचे जे इतर महत्त्वाचे विषय आहेत, जसा टोलचा असेल किंवा इतर मराठी पाट्यांचा देखील एक विषय असू शकतो, त्या संदर्भात नेमकी काय चर्चा या बैठकीत होते हे आता पाहावं लागेल. निश्चितच येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात ही चर्चा आहे का? त्याचबरोबर विकास कामांसंदर्भात सुद्धा राज ठाकरे चर्चा करणार आहेत असं देखील बोललं जात आहे. त्यामुळे ही नेमकी भेट कशासाठी आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र राज ठाकरे वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते आता चर्चा करणार असल्याचं आपण हे दृश्य जी आहे ती पाहतोय. ती नुकतेच वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत. पुन्हा एकदा जाऊयात उदय यांच्याकडे. उदय, याच्या आधी सुद्धा राज ठाकरे यांची एकनाथ शिंदेंबरोबर मुख्यमंत्र्यांसोबत भेटी झालेल्या होत्या, चर्चा झालेल्या होत्या. म्हणजे जवळपास या 1-2 महिन्यामध्ये अलीकडची ही एक काहीतरी साधारण 5वी किंवा 6वी भेट म्हणावी लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ते वारंवार भेट घेत आहेत. म्हणजे या दोन्ही नेत्यांच्या वारंवार भेटी ज्या आहेत त्या घडून आलेल्या आहेत. दोघांमध्ये चांगला सुसंवाद असल्याचं देखील दिसून येत आहे. त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निमंत्रित केल्यावरती दीपावलीचा जो कार्यक्रम आहे छत्रपती शिवाजी महाराज मैदानात तिथे देखील स्वतः मुख्यमंत्री उपस्थित झाले होते. त्यामुळे दोन्ही नेत्यांचं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जवळक जी आहे ती राजकीय वाढल्याचं आपल्याला दिसून येते. त्याचमुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील हे दोन्ही नेते काही राजकीय रणनीती जी आहे ते आखतायत का हे पाहावं लागणार आहे. प्रत्यक्षात या दोन्ही पक्षांची म्हणजे दोन्ही नेत्यांची अधिकृत युती जरी झाली नसली तरी पडद्यामागची युती जी आहे ती मात्र दिसून येते. नक्कीच. तर आपण पाहतोय आता आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्याला सविस्तर अपडेट्स देत होते. उदय, धन्यवाद. आणि या भेटी संदर्भातल्या सगळ्या घडामोडी तुमच्याकडनं जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. आणि यानंतर पुन्हा वळूयात बातमी 36 जिल्ह्यांच्याकडे. पाहूयात उर्वरित बातम्या. टँकरच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे ठाण्यामधील घोडबंदर जवळच्या पातलीपाडा इथं टँकर उलटला. यावेळेस ठाण्याकडून घोडबंदरकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात तेल सांडलं आणि अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली. वाशिमच्या एसटी बस स्थानक परिसरामध्ये खासगी वाहनांचा वावर वाढल्यामुळे एसटी बसच्या वाहतुकीत अडथळा निर्माण होतोय. ऑटो रिक्षा थेट बसच्या जवळ नेऊन प्रवाशांना बसवत असल्यानं वाहतुकीचा अडथळा निर्माण होतोय. त्यातून अपघाताची शक्यता सुद्धा आणि वाहनांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते. मुंजी तालुक्यामधल्या नेरे गावात एका लष्करी जवानानं निवृत्तीनंतर सेंद्रिय पद्धतीनं शेती कसली आहे तर 10 गुंठे शेतात वांग्याची शेती करत त्यांनी विक्रमी असं उत्पादन घेतलंय आणि त्यांच्या या शेतीची सगळीकडे चर्चा सुरू आहे. काँग्रेसच्या 139व्या स्थापना दिनानिमित्तानं आज नागपुरात मोठा कार्यक्रम होतोय. कार्यक्रमासाठी बुलढाणा जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते नागपूरच्या दिशेनं रवाना झाले आहेत. तर काँग्रेसनं नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं. यावल तालुक्यामधल्या अटरावल या अज्ञातानं शेतकऱ्याच्या कापणी योग्य आलेल्या केळी पिकांचं नुकसान केलं. तब्बल 2000 केळींचे घड कापून त्यांना नासधूस केल्यामुळे शेतकऱ्यांचं लाखोचं नुकसान झालंय. तर या अज्ञाताविरोधात यावल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. हिंगोलीमधल्या वसमत तालुक्यामधल्या चोंडी बहिरोबा इथं भैरवनाथ देवस्थानची यात्रा भरली आणि मागील अनेक वर्षांपासून यात्रा कुस्त्यांच्या दंगलीसाठी प्रसिद्ध आहे. तर या स्पर्धेमध्ये राज्यासह परराज्यातून देखील नामांकित मल्लांनी सहभाग घेतला होता. सिंधुदुर्गमध्ये मुंबई गोवा महामार्गावर दाट धुकं पडलं आणि धुक्यामुळे बागायतदारांची चिंता वाढण्याची शक्यता आता अधिक आहे. तर सध्या काजू आंबा झाडांवर बऱ्यापैकी मोहर आलेला असून त्यामुळे धुक्याचा परिणाम या पिकांवर होऊ शकतो. तर गोंदिया, दिरोडा आणि गोरेगाव तालुक्यामधल्या काही धान खरेदी केंद्रांवर बारदाण्याचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे धान खरेदीची समस्या निर्माण झाली. पण शासनानं गोंदिया जिल्ह्याला 20 लाख बारदाना उपलब्ध करून दिल्यामुळे आता धान खरेदीची कोंडी सुटणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची समस्या सुद्धा दूर होणार आहे. पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी सारंगखेडा घोडे बाजाराला भेट दिली. यावेळेस महाजनांना अश्वावरून रपेट मारण्याचा मोह काही आवरला नाही तर त्यांनी घोडेसवारी करण्याचा मनमुराद आनंद लुटलाय. अकोला पालिका प्रशासनाकडून सार्वजनिक हातपंप आणि बोरच्या दुरुस्तीसाठी आता नागरिकांकडून पैशाची आकारणी केली जाते. त्यामुळे नागरिक त्रस्त झालेत आणि बोरिंग दुरुस्त करून पाहिजे असल्यास त्यांनी स्वतः पैसे जमा करा आणि ती रक्कम मनपाला द्या. त्यानंतरच बोरिंग दुरुस्त करण्यात येईल असा अजब सल्ला पालिकेनं दिलाय. विदर्भ आणि मराठवाडा आता कृषी विभागाच्या वीज जोडणीच्या अनुशेषातून मुक्त झालाय. तर उर्वरित महाराष्ट्रात अंशेष शिल्लक असल्याचा दावा महावितरणानं आपल्या ताज्या अहवालात केलाय.
पैसे भरून सुद्धा 97,868 ग्राहक कृषी पंप कनेक्शनपासून वंचित असल्याची कबुली या अहवालात देण्यात आली आहे. अन्नधान्य महाग होऊ नये यासाठी सरकारनं विविध उपाययोजना हाती घेतल्यात आणि त्यातूनच सरकारनं नागरिकांना 25 रुपये प्रति किलो इतक्या माफक दरात तांदूळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय. तर नाफेड, एनसीसीएफ आणि त्याचबरोबर केंद्रीय भांडार केंद्रामधून या तांदळाची विक्री केली जाणार आहे. धाराशिव जिल्ह्यामधल्या पपई उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात सापडले. पपईला योग्य भाव न मिळाल्यानं शेतकऱ्याला आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागतंय. तर या शेतकऱ्यांनी कंटाळून पपईच्या शेतावर रोटावेटर फिरवलाय. लसणाचा भाव गगनाला भिडल्यामुळे लसूण उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा चांगला नफा कमवलाय. यंदा लसणाची लागवड कमालीची घटली, त्यामुळे उत्पादन घटून भाव वाढले आणि सध्या देशातील लसणाचा सरासरी भाव 200 रुपये किलो इतका झालाय. बीड जिल्ह्यामध्ये वन्य प्राण्यांच्या पीक नुकसानीची 525 शेतकऱ्यांना 67 लाखांची मदत मिळाली आहे आणि ही मदत जी आहे ती वनविभागाकडून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी 48 वनविभागाला कळवावं असं आवाहन सुद्धा वनविभागाच्या वतीनं करण्यात आलं. अहमदनगर जिल्ह्यामधील गुहा गावात असणाऱ्या कानिफनाथ मंदिरामध्ये आज गावकऱ्यांनी अचानक मंदिरात मूर्ती बसवत भजन पूजा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून गावामध्ये मंदिराच्या जागेच्या वादातून दोन समाजामध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. गोंदियामधील हबीरशी विमानतळावर 1 डिसेंबरपासून इंडिगो कंपनी विमान सेवा सुरू झाली आहे. मात्र महिना पूर्ण होण्याच्या आतच खराब हवामानाचं शुक्ल कष्ट लागलंय आणि सलग 3 दिवस हवामानातील बदलामुळे विमानसेवेवर त्याचा परिणाम होताना दिसतोय. प्रवाशांची मात्र या गोष्टीमुळे डोकेदुखी वाढली आहे. मुंबईकरांना आता नव्या वर्षामध्ये पालिका 4 नव्या रुग्णालयांची भेट देणार आहे. यामध्ये वांद्रे भाभा, त्याचबरोबर भगवती बोरिवली, MP अगरवाल, मुलुंड आणि गोवंडीमध्ये शताब्दी रुग्णालयाचा कायापालट करत अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देणार असून 4 रुग्णालयांच्या अद्ययावतीकरणामुळे एकूण 2037 बेड्स वाढणार आहेत. तर यामध्ये 331 बेडचा समावेश आहे. तर मुंबईमधील प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी पालिकेनं डीप क्लीन मोहीम हाती घेतली. दररोज 600 किलोमीटरपर्यंत रस्ते पाण्यानं धुतले जात असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आणि हे प्रमाण नवीन वर्षात 1000 किलोमीटरपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट असल्याचं पालिकेनं सांगितलंय. तर आता गेल्या 6 दिवसांपासून सोन्याच्या भावात पुन्हा वाढ होतीये. काल सोनं 63,700 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचलं असून 3 आठवड्यानंतर सोनं पुन्हा एकदा उच्चांकी भावावर पोहोचलेलं असून आज गुरुपुष्यामृत योगावर खरेदी आणखी होण्याचा अंदाज आहे. 31 डिसेंबरला नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांसाठी रेल्वेकडून आता विशेष लोकल चालवली जाणार आहे. तिन्ही मार्गावर 12 लोकल चालवण्यात येणार असून चर्चगेट ते विरार मार्गावर 8 आणि मध्य आणि हार्बर मार्गावर 4 लोकल धावणार आहेत. तर क्रिसमस, उन्हाळी आणि दिवाळी अशा सुट्टींच्या काळामध्ये मुंबईत फिरायला येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. या पर्यटकांना बिना अडथळा मुंबई लोकलमधून प्रवास करता यावा यासाठी पर्यटन तिकीट संकल्पना राबवण्यात येते आणि एप्रिल ते नोव्हेंबर कालावधीमध्ये 2,58,000 प्रवाशांनी प्रवास केलाय. तर यातून मध्य रेल्वेला 1,10,00,000 महसूल जमा झालाय. विद्यापीठ अनुदान आयोगानं म्हणजेच UGCनं मास्टर ऑफ फिलॉसॉफी अर्थात MPhil पदवी रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. MPhilसाठी आगामी वर्षांपासून विद्यार्थ्यांना प्रवेश न देण्याचे निर्देश महाविद्यालयांना आयोगानं दिले. तर मुंबईमध्ये अजूनही प्लास्टिकचा वापर कमी झालेला नाहीये. जानेवारी ते ऑक्टोबर या 10 महिन्यांमध्ये 54 लाख किलो प्लास्टिकच्या बाटल्या जमा करण्यात आल्या. मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागानं 78 लाख किलो पुनर्वापर करण्यायोग्य प्लास्टिक जमा केले. राज्यामधील पहिली भूमिगत मेट्रो असलेल्या मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्याचं काम जवळपास पूर्ण झालंय. त्यामुळे आता जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत ही मार्गिका सेवेत येण्याची शक्यता आहे आणि आचार्य अत्रे चौक स्थानकाला नुकतीच CM शिंदेंनी भेट देत कामाचा आढावा घेतला होता. जळगाव जिल्ह्यामध्ये केळीवर CMV व्हायरस नंतर आता करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे केळीच्या उत्पन्नात 50% घट झाली असून करपा निर्मूलनासाठी कृषी विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे आणि कृषी विभागाकडून योग्य मार्गदर्शन तसंच बुरशीनाशक तसंच कीटकनाशक अनुदानावर मिळत नसल्याचं शेतकरी सांगतात. गिरणी कामगारांसाठी गृहनिर्माण योजना राबवण्यासाठी म्हाडाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ठाणे आणि कल्याणजवळ 54 एकर भूखंड मिळावा यासाठी आता महसूल विभागाकडे मागणी सुद्धा करण्यात आली आणि ही मागणी मान्य झाल्यास
जवळपास 19,000 घरं गिरणी कामगारांना मिळणार आहेत. तलाठी भरती परीक्षेमधील उमेदवारांकडून आलेल्या आक्षेप प्रश्नांमध्ये करण्यात येणारी दुरुस्ती अशा अनेक अडचणींमुळे निकालास विलंब होत असून 8 लाख उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र आता TCS कंपनीकडून गुणवत्तापूर्ण निकाल जाहीर करण्याचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे. राज्य सरकारच्या वतीनं जाहीर करण्यात आलेल्या महिला आणि ज्येष्ठ नागरिक सवलत योजना या राज्य परिवहन मंडळाच्या पथ्यावर पडू लागल्यात. महामंडळाच्या तिजोरीमध्ये दरमहा भर पडते आणि जवळपास 915 कोटींवर एसटीचं उत्पन्न गेल्यानं एसटीची आर्थिक घडी सुधारण्यास मदत होणार आहे. मध्य रेल्वेवरील लोकल फेऱ्या दररोज उशिरानं धावतात आणि त्याचा फटका लाखो प्रवाशांना बसतोय. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास विलंब होतोय. मात्र याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाकडे बोटावर मोजण्या इतकेच म्हणजेच दर महिन्याला सरासरी 11 लेखी तक्रारी येत असल्याची माहिती समोर आली आहे. आणि आता थेट दृश्य पाहणार आहोत ती म्हणजे राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हे भेटीची ही दृश्य आहेत. नुकतेच राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झालेले असून मुख्यमंत्र्यांसोबत ते चर्चा करणार आहेत. आणि आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर पाहतोय. राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना पुष्पगुच्छ देताना आपल्याला दिसतात. मात्र दोघांमध्ये चर्चा नेमकी कोणत्या विषयावर होणार आहे याबाबत अजूनही गुप्तता आहे. आपण थेट संवाद साधणार आहोत आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्यासोबत. उदय, मनाली मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत. त्यांचं स्वागत इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे देखील आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. काही विकास प्रकल्पांसंदर्भात त्यांची चर्चा जी आहे ती असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर मनसेने जे आंदोलन केलं होतं मराठी पाट्यांच्या संदर्भात आणि त्याचबरोबर टोल नाक्यांच्या संदर्भात त्या संदर्भात पाठपुरावा करणारी ही बैठक असल्याचं सांगण्यात येत आहे. नेमकं अजून काय राजकीय विषय या बैठकीत चर्चेला घेत आहेत हे आता पाहावं लागेल. अगदी बरोबर आहे. मात्र या भेटीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय. वर्षा निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये भेट होती आणि राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या आधी देखील भेट घेतलेली होती. विकास कामांसंदर्भातली भेट होती आणि ही देखील भेट विकास कामांसंदर्भात असल्याचं बोललं जात आहे. मात्र येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात सुद्धा या भेटीमध्ये चर्चा होणार का अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते. आत्ताही आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय ती म्हणजे राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुष्पगुच्छ देत आहेत. त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवर पाहताय. पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे. उदय, आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज त्यांच्या वर्षा या निवासस्थानी अनेक विविध कामं सुद्धा आहेत. मात्र त्यापूर्वी त्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत ते चर्चा करतायत. राज ठाकरे यांच्यासोबत ही भेट होतीये. त्यामुळे या भेटीकडे राजकीय दृष्ट्या पाहता अनेक चर्चांना उधाण आले. उदय, अगदी बरोबर आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे जेव्हा राजकीय भेट घेतात त्यामुळे अनेक राजकीय चर्चा ज्या आहेत त्या होताना आपल्याला पाहायला मिळतात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटतात. याबरोबर त्यांचे जे पक्षाचे अनेक प्रश्न जे उपस्थित केलेले आहेत विकास प्रकल्पांच्या संदर्भात असेल किंवा मराठी पाट्या असतील किंवा टोल नाक्यांच्या संदर्भात असेल, त्याचबरोबर येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत आता लोकसभा निवडणुका असतील त्यानंतर लागोपाठ पुढच्या वर्षी विधानसभा देखील निवडणुका होणार आहेत. या संदर्भात मनसेची काय भूमिका असणार आहे, मनसे युतीमध्ये सहभागी होईल किंवा न होईल किंवा या संदर्भात पुढील राजकीय जी काही रणनीती आहे ती ठरवण्यासंदर्भात बैठका होत आहेत का हे देखील पाहावं लागणार आहे. कारण मनसेची मुंबई आणि नाशिक या शहरांमध्ये ताकद आहे आणि त्यामुळे मनसे तिथे निर्णायक ठरू शकते काही उमेदवार निवडून आणण्यासाठी देखील आणि उमेदवार पाडण्यासाठी देखील. त्यामुळे मनसेची भूमिका राजकारणामध्ये महत्वाची आहे. त्यामुळे मनसेचा राजकीय भूमिका आणि एकूणच रणनीती ठरवण्यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होते का हे पाहावं लागेल. मात्र दरवेळेला जेव्हा जेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट होते त्यावेळेला दोन्ही नेत्यांकडून कुठल्याही प्रकारे राजकीय चर्चा झाली नसल्याचं सांगण्यात येतं. विकास कामांच्या संदर्भात चर्चा होत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात निवडणुकांमध्ये काय घडून येणार आहे हे त्याच वेळेला आपल्याला समजू शकेल. निश्चितच. धन्यवाद उदय या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर पुन्हा एकदा वळूयात बातमी 36 जिल्ह्यांकडे.
धाराशिवमधील वाशी शहरामधील नागरिकांना हिवाळ्यातच पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। यंदा पाऊस कमी झालाय, त्यामुळे वाशी तालुक्याला सुद्धा दुष्काळाचा सामना करावा लागतोय। पाणी उपलब्ध असताना देखील नगरपंचायतच्या चुकीच्या नियोजनामुळे वाशी शहरातील नागरिकांना तब्बल 15 दिवसातून एकदा पाणी येतंय आणि त्यामुळे आता घागरभर पाण्यासाठी महिलांना कोसो दूर जाऊन पायपीट करावी लागते। शाळांमधील बोगस पटसंख्येला आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांचं आधार प्रमाणीकरण मोहीम राबवण्यात आली होती। तर बीड जिल्ह्यामधील तब्बल 26,729 विद्यार्थ्यांचं आधार प्रमाणीकरण रखडलंय। तर प्रमाणीकरण 100% करण्यासाठी शिक्षण विभागाकडून पाठपुरावा सुरू असला तरी अनेक संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची उदासीनता दिसून येते। तसंच यामध्ये बोगस पटसंख्या असण्याची शक्यता व्यक्त केली जाते। सांगली शहरामध्ये कोरोनाची संख्या पुन्हा वाढल्यामुळे आरोग्य यंत्रणा पुन्हा सतर्क झाली आहे। नव्याने सापडलेल्या 3 रुग्णांवर आता उपचार सुरू आहेत। सांगलीमध्ये आता एकूण 7 रुग्ण कोरोना बाधित असल्यानं खळबळ उडाली। सार्वजनिक आरोग्य विभागामधील रिक्त पदामुळे राज्यामधील ग्रामीण भागामध्ये आरोग्य व्यवस्थेचे 3 तेरा वाजले आणि सगळ्याच विभागातील सरळ सेवा पदोन्नतीची 23,112 पदं रिक्त असल्यानं रुग्णांना अपेक्षित सेवा देण्यात आरोग्य विभागाला अपयश येते। राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून बुधवारी 87 नवे रुग्ण आढळलेत आणि सक्रिय रुग्णांची संख्या 265 आहे। तर बुधवारी राज्यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला। यामध्ये पुणे महापालिका हद्दीतील 1 आणि सांगली जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे। देशभरामध्ये मंगळवारी कोरोना विषाणूच्या JN1 उपप्रकाराचे 40 नवे रुग्ण आढळले होते। गुजरातमध्ये 36, कर्नाटकात 34, गोव्यात 14, महाराष्ट्रात 9, केरळमध्ये 6, राजस्थान आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी 4 आणि तेलंगणामध्ये 2 प्रकरणं नोंदवली आहेत। राज्यामध्ये आतापर्यंत 109 रुग्णांची नोंद झाली आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात थंडीमध्ये वाढ झाली आहे। शहरी भागासोबतच ग्रामीण भागात धुक्याची चादर बसली आणि वाढत्या थंडीमुळे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे। मुंबईकरांना आता कडाक्याच्या थंडीसाठी नववर्षाची वाट पाहावी लागणार आहे। 2-3 जानेवारी दरम्यान शहराच्या तापमानात मोठी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आणि त्यामुळे मुंबईत किमान तापमान 16 ते 17 अंश सेल्सिअस इतकं खाली येईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। तर उत्तरेकडील शीतलहरींचा प्रवाह खंडित झाल्यानं कोकण किनारपट्टी भागात किमान तापमानात वाढ झाली असून त्यामुळे गारठण्याच्या तयारीमध्ये असलेल्या कोकणात थंडीची प्रतीक्षा वाढली आणि बुधवारी कोकणात 29 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। आणि या बातम्यांचा बुलेटिनमध्ये वेळ झाली। आज इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत।